पुणे महानगरपालिकेचे भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडे यांची वाल्मिक कराड प्रकरणी जे काही बीडचा मुद्दा सुरू आहे गेल्या काही दिवसांपासून, या संपूर्ण प्रकरणासंदर्भात दत्ता खाडे यांची देखील सीआयडी चौकशी करण्यात आलेली आहे। नेमकी ही चौकशी का करण्यात आलेली आहे या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः दत्ता खाडे आता आपल्या सोबत आहेत। सर, तुमची काल सीआयडी चौकशी करण्यात आलेली आहे, नेमकं काय कारण होतं की तुमची सीआयडी चौकशी करण्यात? नाही, मला 19 तारखेला त्यांची नोटीस आली की तुम्ही केजला या म्हणून, तुमच्याकडे चौकशी करायची। मी गेलो, आमच्या मुरली अण्णांचा कार्यक्रम होता, तो कार्यक्रम उरकला आणि 4-4:30ला आम्ही इथनं निघालो, गेलो तिथले ते अधिकारी होते गुजर म्हणून, त्यांना भेटलो। म्हणजे त्या दिवशी मुक्काम केला आम्ही, कारण रात्र झाली जायला तिथं। दुसऱ्या दिवशी सकाळचा टाईम दिलेला होता 10 वाजताचा, 10 वाजता जाऊन त्यांना भेटलो। मग त्यांनी भेटल्यानंतर 5 मिनटं बसा म्हटले, नंतर आत बोलवलं आणि मग त्यांनी चौकशी चालू केली। मग ते जे काय प्रश्न विचारत होते त्याला समाधानकारक उत्तरं देत होतो मी। ते सगळं झाल्यानंतर मग ते म्हटले ठीक आहे, तुम्ही आता गेले तरी चालेल काय। मी म्हटलं साहेब, त्यांचा नंबर घेतला, माझा नंबर दिला त्यांना, म्हटलं काही जरी असेल वाटलं तुम्हाला तर मला फोन करा, मी परत येईल काय। ते म्हटले नाही, शक्यतो आता तुम्हाला बोलवायची जरूर पडणार नाही। मी म्हटलं ठीक आहे सर। साधारणतः किती वेळ ही चौकशी सुरू होती आणि काय काय नेमकं साधारणतः तुम्हाला विचारलं गेलं आणि कुठल्या संदर्भात तुम्हाला चौकशीसाठी बोलवलं होतं? काही मला तर असं वाटतं हा राजकीय स्टंट आहे। इलेक्शन आलेले आहेत आणि कुठंतरी प्रतिमा मलिन करायची ह्या उद्देशाने कुठंतरी अशा पद्धतीने मला बोलवण्यात आलं। जर मी त्यांच्या तपासात कुठं आलो असतो किंवा आरोपींनी काय सांगितलं असतं तर मला नोटीस आली नसती, मला डायरेक्ट गाडी आली असती न्यायला आणि घेऊन गेले असते ते। त्यामुळं चौकशीसाठी बोलवलं, मी लगेच गेलो काय। मग त्यांनी ते बाकीचे प्रश्न विचारले काय, की कसं काय तुमची ओळख। मी सांगितलं त्यांना की मुंडे साहेबांचे तेही कार्यकर्ते होते, मी कार्यकर्ता होतो, कधीतरी आम्ही जायचो 1-2 तास साहेबांना भेटायला। त्यावेळेस समोरासमोर फक्त एक फेस रीडिंग म्हणजे फेस चेहरा एवढा लक्षात होता, बाकी कधी त्यांचे माझे संबंध आले नाही, कधी त्यांचा मला फोन नाही किंवा माझा त्यांना फोन नाही काय, एवढीच ओळख। कुणाचा? वाल्मिक कराड संदर्भात बोलतोय? वाल्मिक कराड। पण मग अशा चर्चा आहे की वाल्मिक कराडने जे पुण्यामध्ये जी प्रॉपर्टी घेतलेली आहे फर्ग्युसन कॉलेज रोडवरती, त्या प्रॉपर्टीच्या संदर्भात तुम्ही मध्यस्थी केली होती, जी प्रॉपर्टी ज्योती मंगल जाधव यांच्या नावाने आहे। नाही, काही संबंध येत नाही काय। हा प्रश्न तर माझ्यापेक्षा तुम्ही बिल्डरला विचारला ना तर बिल्डर सांगाल ना की दत्ता खाडेंनी फोन केला होता का, दत्ता खाडे स्वतः आले होते की बाबा हे एवढं नाही, एवढी रक्कम करा, किंवा काय मध्यस्थी केली म्हणजे काय। मला माहिती नाही त्यांनी तिथं कधी प्रॉपर्टी घेतली किंवा काय, काहीच माहीत नाही। माझा या प्रकरणाशी कुठलाही संबंध नाही। तुम्हाला कसं काय मग अचानक तुमचीच नेमकी का चौकशी केली? काहीतरी त्यांच्याकडे काहीतरी कारण असेल ना, काय नेमकं कारण काय, कुठल्या कारणास्तव तुम्हाला बोलवलं होतं? बरोबर आहे, मी ह्या प्रभागाचा नगरसेवक होतो, माझी मिसेस आता नगरसेविका आहे, तर त्या दृष्टीने त्यांना वाटलं असेल की नगरसेवक असल्यामुळं काय ह्या व्यवहारात कुठं मी, बाकी इतरही नगरसेवक आहे, तुम्ही बाकीच्या कुणाला बोलवलं नाही, फक्त तुम्हालाच बोलवलं, त्याचा अर्थ काही म्हणजे त्यांच्याकडे काही माहिती होती का, ज्या माहितीच्या आधारावरती तुमची चौकशी करायची? बरोबर आहे ना, माझं बीड कनेक्शन होतंच ना साहेब असल्यामुळं, माझं बीडला येणं जाणं होतं आणि मी इथला नगरसेवक असल्यामुळं की यांना सांगितलं, म्हणजे हे जर मध्यस्थी आले तर काही 2 पैसे कमी होतील किंवा चांगल्या रेटमध्ये मिळेल असं काही त्यांना वाटलं असेल,
तुम्ही मध्यस्थी त्यावेळी केली होती म्हणजे त्या सगळ्या व्यवहारासंदर्भात काहीच संबंध नाही, मला माहिती नाही व्यवहार कधी झाला, काय झाला, कशाचंही काय माहित नाही. काय मग चौकशी कशा म्हणजे काय कुठल्या कारणास्तव तुम्हाला बोलवलं होतं? काहीतरी कारण त्या अधिकाऱ्यांनी दिलं असेल ना तुम्हाला, सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी, या कारणास्तव तुम्हाला चौकशीसाठी आम्ही बोलवलंय. त्यांनी एवढंच सांगितलं की आम्हाला असं वाटतंय, आमच्याकडे अशी माहिती आहे की त्या ह्याच्यात तुम्ही मध्यस्थी केली होती आणि त्याच्यात म्हणून आम्ही तुम्हाला चौकशीला बोलवलं. मी म्हटलं काही संबंध नाही साहेब, लांबपर्यंत संबंध नाही. आणि असं असेल तर तुम्ही बिल्डरला विचारा, बिल्डर सांगाल तुम्हाला की खाडे आले होते, खाड्यांनी सांगितलं एवढं नाही एवढं, किंवा माझे नातेवाईक आहे किंवा माझे मित्र आहे कमी करा म्हणून. काय असं कुठलं हे झालंय का विचारा. किंवा वाल्मिक कराड तुमच्या ताब्यात आहे, वाल्मिक कराडला विचारा. तुम्ही वाल्मिक कराडला ओळखता का आणि नेमकं कधीपासून ओळखतात, काय ओळखतो? ते सांगितलं ना, मी ज्या वेळेस साहेब असताना आमचं जाणं येणं व्हायचं बीडला, त्यावेळेस तो एक, मी जसं साधा कार्यकर्ता होता तसं तोही साधा कार्यकर्ता होता तिथं. काय आणि तो तिथं साहेबांच्या इथं असायचा. काय तर त्या याच्यातनं फक्त बघा म्हणजे एकमेकाला चेहऱ्याने ओळखायचो. मी ओळखायचो हा कराड आहे म्हणून, तो ओळखायचा हा दत्ता खाडे आहे म्हणून. याच्या पलीकडं आमचं, कारण मला तिथं वेळ किती मिळायचा, आम्ही जायचो साहेबांना भेटायचो, 2 तास काय मिळतील 1-2 तास आणि रिटर्न व्हायचो. ती ओळख होती, तुमचं काय संपर्क या सगळ्या दरम्यान वाल्मिक कराडची? एकदाही त्याचा मला त्याच्यानंतर कधी फोन नाही, कधी तो माझ्याकडे आला नाही, मी कधी त्याच्याकडे गेलो नाही. काय हे तपासत कुठंतरी यायला पाहिजे ना, आणि आला असतं तर त्यांनी मला असं सोडलं पण नसतं ना. या सगळ्या प्रकरणामध्ये तुम्ही जसं म्हणतायत की हे षडयंत्र होतं, राजकीय षडयंत्र आहे. मग कोण राजकीय षडयंत्र नेमकं तुमच्याशी कोण करताय? कोण, पक्षातले लोक आहेत की बाहेरची लोक आहेत? नाही, आता हे सांगू शकत नाही ना, ते आज ना उद्या ओपन होईल, पण आता तर मी सांगू शकत नाही. कारण ह्या प्रभागात नाही म्हटलं तर माझं बऱ्यापैकी वर्चस्व आहे. काय मी 15 वर्ष झालं लोकांची कामं करतोय. काय कुठलाही कोणाकडनंही रुपयाचं अपेक्षा न ठेवता कामं करतोय. त्यामुळे 3 टर्म झाले मला लोक इथनं निवडून देत आहेत. एका इलेक्शनला तर 12 पैकी फक्त एकच म्हणजे माझंच सीट निवडून आलं होतं 2007ला. काय तर ते कोणाला तरी खटकत असेल, विरोधक असतील, आमच्या पार्टीतलं कोण असेल किंवा काय, म्हणजे हा बाजूला झाल्याशिवाय आम्हाला चान्स मिळणार नाही असंही असू शकतं ना. तुम्ही गोपीनाथ मुंडेंचे अगदी जवळ निकटवर्तीय होते त्यावेळी मुंडेंचे या सगळ्याच्यात. आता पंकजा मुंडे सगळं बघताय, धनंजय मुंडे असू दे की पंकजा मुंडे, त्यामुळे सुद्धा असं हे झालं असेल कारवाई तुमच्यावर किंवा अशा पद्धती चौकशीचं याला? नाही, होऊ शकतं ना. मी मुंडे साहेबांच्या जवळचा म्हणजे घरातला होतो, त्यामुळे तो प्रश्नच येत नाही. पंकजा ताईंबरोबर पण माझे जसे साहेबांबरोबर संबंध होते तसेच पंकजा ताईंबरोबर संबंध होते. हे झाल्यानंतर, साहेब गेल्यानंतर गोपीनाथ गडावरती मी ह्या एवढ्या 10 वर्षात 3 वेळा गेलो असेल. समाधीवरती पाया पडायला 3 तारखेला. काय पाया पडून घरी जायचं, आईच्या पाया पडायचं आणि निघायचं. हा आमचा म्हणजे बरेचसे कार्यकर्ते पुण्यातले म्हणा, महाराष्ट्रातनं बरेचसे कार्यकर्ते त्या दिवशी 3 तारखेला गोपीनाथगडवर जातात दर्शनासाठी. आता काल तुमची चौकशी झाली, त्याच्यानंतर काय पंकजा मुंडेंकडून किंवा पक्षाकडून तुम्हाला काही विचारणा झाली किंवा काही फोन किंवा काय? नाही, काहीच नाही. पंकजा ताईंकडनं पण नाही आणि आमच्या पक्षातील कुठल्या नेत्याकडनं पण नाही काही हे झालेलं. आणि मी अशा याच्यात कुठल्याही राजकीय याला अडचणीत आणण्याचा बघत नाही. कारण मी सांगायचं, त्यांनी यायचं, त्यांच्यावर काहीतरी शिंतोडे उडले जाणार. बरं, मला जर माहिती की मी काही केलेलंच नाहीये तर मी घाबरायचं कारण काय? म्हणून मला नोटीस आल्या मी लगेच निघालो. काय मी गेलो तिथं, फेस केलं, साहेब लोकांना भेटलो. मी जे काय, त्यांनी मला जे काय विचारलं, मी जी काय उत्तरं दिली त्याच्याने त्यांचं समाधान झालं. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता तुम्ही गेले तरी चालेल,
मी म्हटलं साहेब परत काय वाटलं तर मला फोन करा. मी काही बोलवलं दिला. हा परत काही नाही नंबर दिला मी त्यांना, त्यांचा नंबर घेतला साहेबांचा. म्हटलं कधी वाटलं तुम्हाला तर मला तुम्ही फोन करा, मी पूर्ण कोऑपरेट करेल तुम्हाला म्हटलं. ज्योती मंगल जाधव ज्यांचं नाव पुढे आलेलं आहे या सगळ्या प्रकरणामध्ये, त्यांची प्रॉपर्टी फर्ग्युसन कॉलेज रोडवरती आहे. त्यांचा काही तुमच्याशी संपर्क झाला होता का कधी? ज्योती मंगल काळ्या का गोऱ्या हे पण बघितलेलं नाही मी कधी, काय माहिती नाही इतक्या डीप पर्यंत. काय जर कराडचे माझेच जास्त संबंध नाही तर त्याच्या घरापर्यंत माझे संबंध असायचा काहीच विषय येत नाही. मी त्यांना कधी आयुष्यात बघितलेलं पण नाहीये, त्यामुळे तो काही प्रश्न येत नाही. आता महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्यात आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर असं काही झाले असेल असं वाटतं तुम्हाला? या सगळ्या चौकशी किंवा असं काही तुमची बदनामी करण्याचा कुठेतरी प्रयत्न झाला असेल? मी तुम्हाला तेच सांगितलं ना, इमेज डॅमेज करण्यासाठी पण हे कुठनं तरी खालच्या पातळीवरनं होऊ शकतं की कोणीतरी निनावी अर्ज म्हणा किंवा निनावी फोन काय की यांना हे केलं तर काहीतरी निघल त्यातनं, असंही होऊ शकतं. आता हे मीडियावर येतंय, पेपरला येतंय, टीव्हीवर येतं, याच्यातनं बदनामी तर होतीच ना कारण नसताना. तर मला एवढंच तुम्हाला सांगायचंय, हात जोडून विनंती आहे, जे खरं असेल ते दाखवा. काय कारण मी याच्यात कुठंही लांबपर्यंत 1% पण नाहीये, कुठं माझा काही संबंध नाहीये. तर माजी नगरसेवक दत्ता खाडे होते, त्यांनी या सगळ्या प्रकरणामध्ये ज्यावेळी त्यांची CID चौकशी काल करण्यात आली, या सगळ्या प्रकरणामध्ये माझा दूरपर्यंत कुठलाही संबंध नाहीये, मात्र माझी बदनामी करण्यासाठी हे राजकीय षडयंत्र असू शकतं असं सुद्धा दत्ता खाडे यांचं म्हणणं आहे. त्यामुळे काल ही चौकशी पार पडली. मात्र जो काही व्यवहार, जो काही संशय व्यक्त करण्यात येत होता वाल्मिक कराडच्या प्रॉपर्टी संदर्भात दत्ता खाडे यांनी मध्यस्थी केली असावी, मात्र तो मुद्दा सुद्धा दत्ता खाडे यांनी खोडून काढलेला आहे. कॅमेरामन तुषार ननावरेसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.